Hello friends, good morning. I am Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. In previous some lecture, we discuss about surgical dressing. In that previous lecture, we discuss medicated bandages, zinc paste bandages, its packaging, uses, example, zinc paste and coal tar bandages, then zinc paste and ethanol bandages, plaster of Paris bandages. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 लेक्चरपासून आपण सर्जिकल ड्रेसिंग हा चॅप्टर स्टडी करत आहोत. त्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट वन स्टडी केलं होतं की सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज काय असतील, त्याच्यामध्ये इट शुड बी नॉन अधेरंट टू स्किन असेल, इट शुड हॅव मॅक्झिमम ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी असेल, इट शुड बी चीप असेल अँड नॉन इन्फ्लामेबल. ह्या त्याच्या सर्जिकल ड्रेसिंगच्या आयडियल प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या होत्या. त्यामध्ये फर्स्ट जो घेतला होता सर्जिकल ड्रेसिंगमध्ये फर्स्ट पॉईंट, त्याच्यामध्ये कॉटनची कॅटेगरी, सर्जिकल एड फाईल होती, त्याचं डिस्क्रिप्शन, देन सोल्युबिलिटी, त्याच्यानंतर पॅकेजिंग अँड स्टोरेज स्टडी केलं होतं, लेबलिंग, देन अल्कॅलिनिटी और ॲसिडिटी, त्यानंतर रेसिड्यू ऑफ इग्नेशन, फायबर लेंथ अँड ॲब्सॉर्बन्सी, फायबर लेंथ, देन ॲब्सॉर्बन्सी अँड स्टेरिलिटी. त्यानंतर सेकंड जे स्टडी केलं होतं जॉर्जमध्ये ॲब्सॉर्बंट जॉर्ज, त्यानंतर त्याची कॅटेगरी, स्टोरेज, पॅकेजिंग आणि लेबलिंग. त्याचबरोबर प्रिव्हियस लेक्चरमध्ये बँडेजेस स्टडी केलं होतं. बँडेजेसमध्ये रिटेन्शन बँडेजेस, त्यानंतर त्याचे 2 टाईप, नॉन स्ट्रेच फॅब्रिक आणि स्ट्रेच फॅब्रिक. त्याच्यानंतर नॉन स्ट्रेच फॅब्रिकचे सब टाईप स्टडी केले होते. त्यामध्ये ट्रायँग्युलर कॅलिको बँडेजेस असतील, डोमेटे बँडेजेस असतील, ओपन वेव्ह बँडेजेस असतील, देन स्ट्रेच फॅब्रिक, त्याच्यामध्ये कॉटन कन्फर्मिंग बँडेजेस, पॉलिअमाइड अँड सेल्युलोज कंटाऊर बँडेजेस, त्यानंतर सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेस हा त्याचा सेकंड टाईप स्टडी केला होता. त्यामध्ये क्रेप बँडेजेस, कॉटन क्रेप बँडेजेस, कॉटन स्ट्रेच बँडेजेस, कॉटन अँड रबर इलास्टिक बँडेजेस अँड फिफ्थ वन स्टडी केलं होतं, त्यामध्ये इलास्टिक अधेजिव्ह बँडेजेस. आणि लास्ट वन स्टडी केलं होतं मागील लेक्चरमध्ये मेडिकेटेड बँडेजेस, त्याचे पण टाईप स्टडी केले होते. त्यामध्ये फर्स्ट टाईप होता झिंक पेस्ट बँडेजेस, त्यानंतर झिंक पेस्ट अँड कोल टार बँडेजेस, झिंक पेस्ट आणि इथॅमॉल बँडेजेस आणि प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेजेस किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस ड्रेसिंग. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढील पॉईंट स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पॉईंट्सचं नाव आहे अधेजिव्ह टेप्स. अधेजिव्ह टेप्समध्ये काय तर द सर्जिकल अधेजिव्ह टेप्स आर ऑफ 3 टाईप्स. हा जो सर्जिकल अधेजिव्ह टेप्स आहे याचे 3 टाईप्स पडतात किंवा 3 टाईप्समध्ये त्याची विभागणी केली गेलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे परमिएबल अधेजिव्ह टेप्स, त्यानंतर बी आहे सेमी परमिएबल अधेजिव्ह टेप्स आणि सी आहे इम्परमिएबल और ऑक्लुझिव्ह अधेजिव्ह टेप्स. अधेजिव्ह टेप्स मेनली डिव्हायडेड इंटू 3 टाईप्स किंवा त्याचे 3 टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे परमिएबल अधेजिव्ह टेप्स, सेकंड वन आहे सेमी परमिएबल अधेजिव्ह टेप्स आणि थर्ड वन आहे इम्परमिएबल अधेजिव्ह टेप्स किंवाच त्याचं दुसरं नाव आहे ऑक्लुझिव्ह अधेजिव्ह टेप्स. हे त्याचे 3 टाईप पडतात. मेनली अधेजिव्ह टेप्स इज डिव्हायडेड इंटू 3 टाईप्स. फर्स्ट परमिएबल, सेकंड सेमी परमिएबल आणि थर्ड वन इम्परमिएबल और ऑक्लुझिव्ह टेप्स. तर फर्स्ट वन स्टडी करूया परमिएबल. फर्स्ट वन स्टडी करणार आहोत, त्यामधील आपण परमिएबल अगेन डिव्हायडेड इंटू 2 टाईप्स. परमिएबलचे परत 2 टाईप्स पडतात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेजिव्ह टेप्स. फर्स्ट टाईप आहे झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेजिव्ह टेप्स आणि सेकंड वन आहे इलॅस्टिक सर्जिकल अधेजिव्ह टेप्स. झिंक ऑक्साईड
अधेसिव्ह किंवा सर्जिकल टेप्स हा त्याचा फर्स्ट टाईप. त्यालाच दुसरं नाव आहे झिंक ऑक्साईड प्लास्टर. त्यालाच काय नाव आहे दुसरं? झिंक ऑक्साईड प्लास्टर. आणि इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स त्यालाच आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे किंवा दुसरं नाव काय आहे त्याला? इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर. हे त्याचे परमिएबलचे दोन टाईप. त्यामध्ये फर्स्ट वन आहे झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेसिव्ह टेप्स और झिंक ऑक्साईड प्लास्टर. देन सेकंड वन इलॅस्टिक अधेसिव्ह टेप्स इट्स और इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर हे त्याचं दुसरं नाव आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेसिव्ह टेप्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज झिंक ऑक्साईड प्लास्टर. झिंक ऑक्साईड अधेसिव्ह टेप जो आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो? झिंक ऑक्साईड प्लास्टर पण म्हणू शकतो किंवा त्या नावाने त्याला संबोधलं जाऊ शकतं. देन इट इज अ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव्ह हॅविंग वॉर्प अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटन. कशाचं आहे ते? फॅब्रिक काय आहे ते? एक प्रकारचं फॅब्रिक आहे प्लेन वेव्ह हॅविंग वॉर्प अँड वेब थ्रेड्स. थ्रेड्स कसे असतात? वॉर्प अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटन. कशापासून बनलेलं आहे? कॉटनपासून किंवा रेऑनपासून बनलेलं आहे. इट इज अ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव्ह हॅविंग वॉर्प अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटन अँड और रेऑन थ्रेड्स किंवा रेऑन थ्रेड्सपासून आपण ते तयार केलेलं आहे किंवा बनलेलं आहे. स्प्रेड विथ ॲन अधेसिव्ह कंटेनिंग झिंक. स्प्रेड विथ ॲन अधेसिव्ह कंटेनिंग झिंक. त्याच्यामध्ये काय असतं? झिंक असतं. त्याचे यूजेस काय आहे? फॉर सेक्युरिंग ड्रेसिंग. कशासाठी? सेक्युरिंग ड्रेसिंग आणि इमोबिलायझिंग स्मॉल एरिया. त्याचा यूज काय आहे? ड्रेसिंग सेक्युरिंगसाठी आणि इमोबिलायझिंग स्मॉल एरिया. झिंक ऑक्साईड सर्जिकल ड्रेसिंग इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज झिंक ऑक्साईड प्लास्टर पण त्याला म्हटलं जातं. आणि ते कसं बनलेलं आहे तर इट इज अ फॅब्रिक प्लेन ऑफ वेव हॅविंग रॅप अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटनपासून. त्याचबरोबर रेऑन स्प्रेड विथ अधेसिव्ह कंटेनिंग झिंक ऑक्साईड. त्याच्यामध्ये काय असू शकतं? झिंक ऑक्साईड. यूजेस काय आहेत त्याचे? फॉर सेक्युरिंग ड्रेसिंगसाठी आणि इमोबिलायझिंग स्मॉल एरियासाठी त्याचे यूजेस आहेत. देन नेक्स्ट वन आहे त्याचा सब टाईप आहे. त्याचा दुसरा टाईप आहे इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. सेकंड टाईप काय आहे? इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स ऑदर नेम किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर. त्यालाच आपण काय म्हणतो? इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर. इट इज अ ओव्हन फॅब्रिक इलॅस्टिक इन आर्म क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड. त्याच्यामध्ये काय असतं? क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड्स वेब्ड ऑफ कॉटन और रेऑन थ्रेड स्प्रेड विथ अधेसिव्ह मास. रेऑन थ्रेड कसे असतात? स्प्रेड विथ अधेसिव्ह मास कंटेनिंग झिंक ऑक्साईड. त्याच्यामध्ये काय असतं? झिंक ऑक्साईड असतं. कसं येते? इट इज अ ओव्हन फॅब्रिक. देन इलॅस्टिक आहे ते. त्याचं नेचर कसं असतं? इलॅस्टिक आहे. इन वॉर्प क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड्स. त्याच्यामध्ये काय असतं? क्रेप ट्विस्टेड कॉटन थ्रेड्स पण असतात विथ अधेसिव्ह मास. अधेसिव्ह मास कंटेनिंग. त्या अधेसिव्ह मासमध्ये काय असतं? झिंक ऑक्साईड. अधेसिव्ह मास कंटेनिंग झिंक ऑक्साईड. मग त्याचे यूजेस काय आहे तर सेक्युरिंग ड्रेसिंग. ड्रेसिंगमध्ये ते यूज केलं जातं किंवा सेक्युर करण्यासाठी यूज केलं जातं. त्याचं एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर फ्लेक्झोप्लास्ट. फ्लेक्झोप्लास्ट जे आहे हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि इलॅस्टोप्लास्ट. ब्रँड नेम काय आहे त्याचं? फ्लेक्झोप्लास्ट आणि इलॅस्टोप्लास्ट. इलॅस्टिक सर्जिकल ड्रेसिंग टेप्स किंवा इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे तर इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर हे त्याचं सेकंड नाव आहे किंवा त्याचं दुसरं नाव आहे. आणि इट इज अ ओव्हन फॅब्रिक. काय आहे ते? ओव्हन फॅब्रिक आहे. प्लेन वेव हॅविंग रॅप अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटन और रेऑन थ्रेड्स स्प्रेड विथ अधेसिव्ह मास कंटेनिंग झिंक ऑक्साईड. त्याच्यामध्ये काय असतं? झिंक ऑक्साईड असतं. आणि यूजेस काय आहे त्याचे? फॉर सेक्युरिंग ड्रेसिंग्स अँड एक्झाम्पल फ्लेक्झोप्लास्ट
फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड वन इलॅस्टोप्लास्ट. सेकंड वन इलॅस्टोप्लास्ट. नेक्स्ट आहे सेमी परमिएबल अधेसिव्ह टेप्स. फर्स्ट जे पाहिलं होतं परमिएबलमध्ये आपण 2 स्टडी केले. फर्स्ट वन आहे झिंक ऑक्साईड सर्जिकल अधेसिव्ह टेप्स, त्यालाच आपण झिंक ऑक्साईड प्लास्टर असंही संबोधलं गेलं. त्यानंतर इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स आणि त्याला दुसरं नाव आहे इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर. आता जो मेन बी टाईप आहे फर्स्ट 3 मधील, फर्स्ट होता परमिएबल अधेसिव्ह किंवा परमिएबल सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. सेकंड आहे सेमी परमिएबल सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. सेमी परमिएबल सर्जिकल अधेसिव्ह टेप्स त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे सेमी परमिएबल वॉटरप्रूफ प्लास्टिक अधेसिव्ह टेप्स. त्याच्यामध्ये काय आहे सेमी परमिएबल वॉटरप्रूफ प्लास्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. इट इज अ वॉटर इम्परमिएबल. कसा आहे तो वॉटर इम्परमिएबल एअर अँड वॉटर व्हेपर परमिएबल प्लास्टिक फिल्म. कशी आहे त्याची वॉटर परमिएबल किंवा वॉटर व्हेपर परमिएबल प्लास्टिक फिल्म स्प्रेड केलेली असते विथ अधेसिव्ह मास. विथ कशाबरोबर अधेसिव्ह मास बरोबर. कसा आहे तो इट इज अ वॉटर इम्परमिएबल एअर अँड वॉटर व्हेपर परमिएबल प्लास्टिक फिल्म स्प्रेड. कशी केली वॉटर व्हेपर परमिएबल प्लास्टिक फिल्म स्प्रेड केलेली असते विथ अधेसिव्ह मास. कशाबरोबर अधेसिव्ह मास. देन त्याचे युजेस काय आहे. इट इज यूज ॲज अ covering, dressing and appliances where free passage of air and water vapor but exclusion of water is required. कुठं अप्लाय करतो आपण हे फ्री पॅसेजमध्ये ऑफ एअर अँड वॉटर व्हेपर बट एक्सक्लुजन ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. त्यासाठी काय पाहिजे एक्सक्लुजन ऑफ वॉटर रिक्वायर्ड पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचं युजेस फॉर कवरिंग द पॉसिबल साईट्स ऑफ इन्फेक्शन. कशासाठी यूज केलं जातं पॉसिबल साईटच्या इन्फेक्शनच्या साईट्स आहेत त्या पॉसिबल साईट ज्या असतील त्या कव्हर करण्यासाठी आपण काय यूज करतो तर सेमी परमिएबल वॉटरप्रूफ प्लास्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स त्यामध्ये यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इट इज अ यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ वॉटरप्रूफ मायक्रोपोरस प्लास्टिक वाउंड्स ड्रेसिंग. कशासाठी यूज केलं जातं तर मायक्रोपोरस प्लास्टिक वाउंड्स ड्रेसिंगमध्ये त्याचा उपयोग केला जातो. सेमी परमिएबल वॉटरप्रूफ प्लास्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स आहे. इट इज अ वॉटर इम्परमिएबल एअर. कसा आहे इट इज अ वॉटर इम्परमिएबल एअर अँड वॉटर व्हेपर परमिएबल प्लास्टिक फिल्म स्प्रेड विथ अँड अधेसिव्ह मास. त्याच्यानंतर त्याचे युजेस पाहिले. युजेसमध्ये फर्स्ट वन पाहिलं की इट इज यूज ॲज अ कवरिंग ड्रेसिंग अँड अप्लायन्सेस हेअर फ्री पॅसेज ऑफ एअर अँड वॉटर व्हेपर बट एक्सक्लुजन ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर इट इज अ यूज ॲज अ कव्हरिंग द पॉसिबल साईट्स ऑफ इन्फेक्शन. पॉसिबल इन्फेक्शन्स कव्हर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. देन इट इज अ यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ वॉटरप्रूफ मायक्रोपोरस प्लास्टिक वोन्स ड्रेसिंग त्याच्यामध्ये यूज केला जातो. थर्ड वन आहे मेन टाईप इम्परमिएबल किंवा ऑक्लुझिव्ह सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. त्यालाच आपण काय म्हणतो इम्परमिएबल. थर्ड जो टाईप होता फर्स्ट वन पाहिला परमिएबल, सेकंड वन पाहिला सेमी परमिएबल. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत इम्परमिएबल ऑक्लुझिव्ह सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. इट इज अ कन्सिस्ट ऑफ वॉटर इम्परमिएबल प्लास्टिक फिल्म. कशापासून बनलेला आहे वॉटर इम्परमिएबल प्लास्टिक फिल्मपासून बनलेला आहे स्प्रेड विथ अधेसिव्ह मास. कसा आहे तो स्प्रेड विथ अधेसिव्ह मास. देन त्याचे युजेस काय आहे इट इज यूज फॉर द सेक्युरिंग ड्रेसिंग. त्याच्यानंतर कवरिंग साईट ऑफ इन्फेक्शन. साईट ऑफ इन्फेक्शन कवर करण्यासाठी केलं जातं व्हेअर एक्सक्लुझिव्ह ऑफ एअर वॉटर अँड वॉटर व्हेपर इज रिक्वायर्ड. कुठे तर एअर वॉटर अँड वॉटर व्हेपर इज रिक्वायर्ड. कशासाठी सेक्युरिंग ड्रेसिंगमध्ये यूज केला जातो. त्याचबरोबर साईट ऑफ इन्फेक्शन जे कवरिंगसाठी इनपरमिएबल किंवा ऑक्लुझिव्ह सर्जिकल अधेसिव्ह जो टेप्स आहे
तो यूज केला जातो. तो कसा तयार झालेला आहे तर वॉटर इम्परमेएबल प्लास्टिक फिल्म असते त्याच्यामध्ये आणि ती स्प्रेड केली जाते विथ द अधेसिव्ह मास. हे आहे इम्परमेएबल और ऑक्लुसिव्ह सर्जिकल अधेसिव्ह टेप्स. हे झाले 3 टाईप अधेसिव्ह टेप्सचे. फर्स्टली स्टडी केला आपण परमिएबलमध्ये 2 टाईप, झिंक ऑक्साईड सर्जिकल ड्रेसिंग अधेसिव्ह टेप्स, त्याला झिंक ऑक्साईड प्लास्टर असंही म्हणलं गेलं. त्यानंतर इलॅस्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स, त्याचं दुसरं नाव काय आहे इलॅस्टिक अधेसिव्ह प्लास्टर. आणि सेकंड वन पाहिलं की सेमी परमिएबल सर्जिकल अधेसिव्ह टेप्स, त्याच्यामध्ये सेमी परमिएबल वॉटरप्रूफ प्लास्टिक सर्जिकल अधेसिव्ह टेप्स हे स्टडी केलं. आणि लास्ट वन आत्ता जे पाहिलं ते इम्परमिएबल किंवा ऑक्लुसिव्ह सर्जिकल अधेसिव्ह टेप्स स्टडी केलं. त्याच्यानंतर स्टडी करायचं आहे टेस्ट फॉर स्टेरिलिटी ऑफ सर्जिकल ड्रेसिंग अँड सुचर्स. टेस्ट स्टडी करायच्या आपल्याला कशाच्या स्टेरिलिटी ऑफ सर्जिकल ड्रेसिंगसाठी स्टेरिलिटी टेस्ट आणि सुचरसाठी. द BPC 1973 describes the test for sterility of surgical dressing and sutures as below. The surgical dressings and sutures must have been subjected to properly applied and monitored sterilization process. मेथड दिलेले आहेत त्यामध्ये. मेथडमध्ये फर्स्ट वन आहे टेस्टिंग एरिया, सेकंड वन आहे सॅम्पल आणि थर्ड वन आहे कल्चर मीडिया. फर्स्ट वन टेस्टिंग एरिया, देन सेकंड वन सॅम्पल आणि थर्ड वन कल्चर मीडिया. वन बाय वन स्टडी करूया. टेस्टिंग एरिया. The test must be carried out under aseptic condition in sterile area. टेस्टिंग तर करायची, परंतु टेस्टिंग कशा प्रकारच्या किंवा कुठे केली पाहिजे तर ॲसेप्टिक कंडिशन पाहिजे. टेस्ट परफॉर्म करण्यासाठी जी टेस्टिंग एरिया आहे तो कसा पाहिजे ॲसेप्टिक कंडिशन इन स्टराईल एरिया, स्टराईल केलेलं पाहिजे आणि ॲसेप्टिक कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन केलेली असणे गरजेचं आहे. द कंडिशन मे बी अचीव्ड बाय यूजिंग लॅमिनार फ्लो. कुठे लॅमिनार फ्लो कंडिशन कुठे अचीव करू शकतो तशी आपण तर यूजिंग लॅमिनार फ्लो यूज करून तशी कंडिशन आपण मेंटेन करू शकतो. टेस्टिंग एरियामध्ये काय सांगितलं की त्यांनी टेस्ट कुठे कॅरीड आउट होऊ शकते किंवा टेस्ट कुठे परफॉर्म होऊ शकते ॲसेप्टिक कंडिशनमध्ये. त्याचबरोबर तो एरिया कसा पाहिजे स्टराईल पाहिजे आणि ते अचिव्हमेंट कुठं आपण ते परफॉर्म करतो तर लॅमिनार फ्लो यूज करून आपण त्याची टेस्ट परफॉर्म यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सॅम्पल. इफ सॅम्पल कन्सिस्ट ऑफ न्यूमरस होमोजिनस आयटम, एक्झाम्पल इंडिव्हिज्युअली रॅप ड्रेसिंग और सील कंटेनर ऑफ सुचर्स, द आयटम्स शुड बी डिव्हायडेड इंटू 3 इक्वल ग्रुप टू परफॉर्म द रिपीट टेस्ट. काय केलं जातं जे सॅम्पल आहे ते सॅम्पल डिव्हाइड केलं जातं 3 इक्वल ग्रुप्समध्ये. देन इफ रिक्वायर्ड फ्रॉम each group of previously unopened atom. In case of dressing, if homogeneous item is too small, जर ड्रेसिंगच्या केसमध्ये होमोजेनियस आयटम जर स्मॉल असेल, होल ऑफ द आयटम इज यूज, त्यामध्ये काय केलं जातं होल आयटम यूज केला जातो. इफ इट इज लार्ज, जर स्मॉल असेल तर होल आयटम तो प्रोडक्ट यूज केला जातो टेस्टिंगसाठी. त्याच्यानंतर जर लार्जर असेल देन इट इज डिवायडेड इंटू इक्वल पोर्शन. जर लार्जर प्रमाणात असेल किंवा मोठ्या प्रमाणात असेल तर तो 2 पोर्शन किंवा इक्वल पोर्शनमध्ये डिव्हाइड केला जातो. इन केस ऑफ सुचर्स, होल ऑफ द स्ट्रँड इन द कंटेनर शुड बी यूज फॉर द टेस्ट. होल यूज केला जातो कशामध्ये सुचर्समध्ये. देन नेक्स्ट आहे कल्चर मीडिया. ट्रिप्टोन सोया ब्रॉथ इज रिकमेंडेड फॉर यूज इन द टेस्ट. काय यूज केलं जातं तर सोया ब्रॉथ जे आहे ते रिकमेंडेड आहे कशासाठी टेस्टिंगसाठी. सोया ब्रॉथ इज रिकमेंडेड फॉर द यूज इन टेस्ट. मग त्याचं कंपोजिशन दिलेलं आहे त्यांनी. कंपोजिशनमध्ये काय दिलं ट्रिप्टोन जे आहे ते 17 ग्राम दिलं आहे. ट्रिप्टोन किती दिलं आहे 17 ग्राम दिलं आहे. त्यानंतर सोया पेप्टॉन जे आहे ते 3 ग्राम. अनहायड्रस डेक्स्ट्रोज जे आहे ते दिलं आहे 2.5 ग्राम.
सोडियम क्लोराईड 5.0 ग्रॅम आणि डायसोडियम हायड्रोजन, त्यानंतर डायसोडियम हायड्रोजन फॉस्फेट जे आहे ते 2.5 ग्राम दिले आणि डिस्टिल वॉटर जे आहे ते अप टू 1000 ml. किती दिलं? कल्चर मीडियामध्ये काय यूज केलं जातं? सोया ब्रॉथ यूज केलं जातं. त्याच्यामध्ये ट्रिप्टोनची क्वांटिटी किती दिली? 17 ग्राम दिलेली आहे. सोया पेप्टॉन जे आहे 3 ग्राम दिलेलं आहे. अनहायड्रस जे डेक्स्ट्रोज आहे ते 2.5 ग्राम दिलेलं आहे. त्यानंतर सोडियम क्लोराईड 5 ग्रॅम दिलेलं आहे. ड्रायसोडियम हायड्रोजन फॉस्फेट जे आहे ते 2.5 ग्रॅम दिलेलं आहे आणि डिस्टिल वॉटर किती? अप टू 1000 ml यूज करायचं सांगितलेलं आहे. हे आहे कल्चर मीडिया. त्यानंतर नेक्स्ट वन दिलेलं आहे. त्यामध्ये त्याची प्रोसिजर कशी करणार? प्रोसिजरमध्ये काय दिलं की डिझॉल्व द सॉलिड इन वॉटर. हे जे सॉलिड मटेरियल जे आहे ते डिझॉल्व करायचं. कशामध्ये डिझॉल्व करायचं? तर वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं बाय हिटिंग ऑन वॉटर बाथ. जे वॉटर बाथ आहे वॉटर बाथवर हिटिंग करून ते डिझॉल्व करायचं. त्यानंतर ॲडजस्ट द pH ऑफ सोल्युशन टू 7.3 ± 0.1. त्याचा pH ॲडजस्ट करायचा. किती असला पाहिजे pH? तर 7.3 त्याचबरोबर ±0.1 असेल तरी चालेल. त्याच्यानंतर काय करायचं? फिल्टर करायचं. त्याच्यानंतर सोल्युशन व्हेन इट इज हॉट थ्रू फिल्टर पेपर इंटू डिफरंट साईज कंटेनर ॲज रिक्वायर्ड. फिल्टर करायचं. त्याच्यानंतर क्लोज द कंटेनर अँड स्टेरिलाइज देम. ते कंटेनरमध्ये फिल करायचं. त्यानंतर काय करायचं? कंटेनर क्लोज करायचे आणि स्टेरिलाइज करण्यासाठी ऑटोक्लेव्ह जे ॲपरेटस आहे त्या ॲपरेटसमध्ये आपले सॅम्पल फिल केलेलं कंटेनर त्यामध्ये ठेवून द्यायचे. परंतु त्याचं टेम्परेचर किती पाहिजे ॲटोक्लेविंगचं? तर 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. 121 डिग्री सेल्सिअस पाहिजे. किती मिनिटासाठी? 15 मिनिटासाठी. देन ही झाली त्याची प्रोसिजर समजली. डिझॉल्व करायचं सॉलिड कशामध्ये? वॉटरमध्ये युजिंग द हीट ऑन वॉटर बाथ. त्याच्यानंतर pH किती पाहिजे? 7.3 ± 0.1. त्याच्यानंतर त्याचं कंटेनर स्टेरिलायझेशन प्रोसिजरला ठेवून द्यायचं विथ द हेल्प ऑफ ऑटोक्लेव्ह ॲपरेटस ॲट 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. त्याच्यानंतर टेस्ट प्रोसिजर फॉर द अदर दॅन पॅराफिन जॉर्ज ड्रेसिंग. त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं? तर क्वांटिटीज टू बी यूज इन टेस्ट. क्वांटिटीज कशी घेतली जाते? त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कल्चर मीडिया. कल्चर मीडियामध्ये काय केलं जातं? यूज द व्हॉल्यूम प्रेस्क्राईब इन इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ. मोनोग्राफच्या याच्यानुसार ते कल्चर मीडिया घेतलं जातं. देन टेस्ट आयटम. टेक 3 टेस्ट पोर्शन ऑफ फर्स्ट 1 ग्राम ड्रेसिंग अनओव्हन मटेरियल. त्याच्यानंतर 10 सेंटीमीटर स्क्वेअर ड्रेसिंग ओव्हन मटेरियल त्यामध्ये घेतलं जातं आणि रिपीट सेम प्रोसिजर इफ रिटेस्ट इज नेसेसरी. काय केलं जातं? रिपीट केले जातं सेम टेस्ट रिप्रोसिजरसाठी. थँक यू एव्हरीवन. रिमेनिंग पॉईंट्स ऑफ सर्जिकल ड्रेसिंग चॅप्टर विल बी स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. Thank you again.